शिव सगळ्या मित्रांनो, मी वेदांत कोरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत पुणे जिल्ह्यात स्थित किल्ले सिंहगडला भेट देण्याकरिता। आणि मी जरा डाऊन आहे आता, कारण सकाळचे वाजलेले आहेत आत्ता 5, पण आम्ही उठलोय 4ला। आणि बघूयात आपण आता कसं आहे सिंहगड किल्ला आणि काय आहे सिंहगड किल्ल्याचा इतिहास। चला। पावसाचा आनंद घेत निसर्गाचा एक वेगळाच रूप पाहत आम्ही सिंहगडच्या दिशेला निघालो। सिंहगड जवळ येत होता, पण आमच्या पोटाची भूक काय शांत होत नव्हती, म्हणून आम्ही एका जागेत थांबून थोडं खाऊन घेतलं। सो नाश्ता वगैरे झालेला आहे, ही आहे आपली गाडी आणि आता निघायची तयारी। किल्ले सिंहगड पुण्यापासून तब्बल 37 किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा किल्ला समुद्री सपाटीपासून 4321 फूट एवढा उंच आहे। आम्ही इतके उत्साहित होतो की घाटाच्या प्रत्येक वळणाला असं वाटत होतं की आता येईल गड, कारण हा किल्ला स्वराज्यातला सर्वात महत्त्वाचा किल्ला होता। आणि गड जसाच लागला, आम्ही गड सर करायला चालू केलं आणि गड सर करताच आम्हाला सर्वात प्रथम दरवाजा लागला, तो म्हणजे पुणे दरवाजा। तर आता आपण उभे आहोत पुणे दरवाजाच्या बुरुजावर आणि आता निघतोय आपण पुढं, आणि इथं दुसरा दरवाजा आहे। चला आपण आता पटपट वर जाऊयात। मी तर खूप एक्साइटेड आहे की वरून अजून किती भारी व्ह्यू दिसणार आहे। व्ह्यू तर काही दिसणार नाही, कारण सगळं धुकं पडलेलं आहे। सो पुणे दरवाजा सोडून आपण वर आलेलो आहे। आता गडांवरच्या दरवाजाचे वैशिष्ट्य सांगायचे, पण त्याच्या आधी हे करणं बंद करा। पूर्णपणे कोरलं आहे नाव, आत गावला ना सोडणार नाही। हे 2 देवडी आहेत आणि आपण प्रत्येक किल्ल्यावर असे खाणे बघतो, कशासाठी आहेत तर आता हे बघा इथं आहेत 2। तर दरवाजा जो होता तो काय आपण बाहेरून लॉक लावून नाही शकत होतो त्या टाईमला। सो याच्यात एक खूप मोठा असा लाकडी टाकायचे, बंद करायच्या टायमाला इकडून काढून तिथपर्यंत एवढी मोठी लाकडी असायची आणि दरवाजा हा पूर्ण लॉक होऊन जायचा। आणि दोन्ही साईडला देवडी प्रत्येक किल्ल्यावर असते तशीच। आणि इथनं पुढं आलात आणि असंच सरळ जाऊन तिथं आहे तोफखाना, तिकडं देखील जाऊ आणि मग पुढं सरळ तानाजी मालुसरे यांच्या मूर्तीपाशी जायचं। चल। सो त्या दरवाजातनं पुढं आल्यानंतर इकडं गेलात तर इथं आहे तोफखाना, जिथं तोफा बारूद गोळा सगळं ठेवला जायचा समोर। पावसाळ्यात येण्याची मजाच वेगळी आहे। पावसाळ्यात मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय सिंहगड, किंवा आता कुठल्याही किल्ल्याला जाऊ तो किल्ला। तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने बांधकाम केलेलं आहे त्यांनी। तोफखाना पाहून आम्ही आलो घोड्यांची पागा येथे। हो, ही तीच जागा आहे जिथं घोड्यांना विश्रांतीसाठी ठेवलं जातं। किल्ले सिंहगड हा किल्ला खूप प्राचीन किल्ला आहे। कौंडिन्य ऋषी यांचा इथं निवास होता, त्या कारणानं ह्या किल्ल्याचं नाव कोंढाणा करण्यात आला होता। 1340च्या सुमारास मोहम्मद तुगबलनी कोंढाणा किल्ल्यावर आक्रमण केला होता। त्यावेळी नागनायक, एक कोळी सरदार किल्लेदार होता। नागनायकांनी तब्बल 8 महिने हा गड झुंज ठेवला, परंतु गडावरची रसद कमी झाली आणि हा किल्ला मोहम्मद तुगबलाच्या हवाली गेला। पुढे जाऊन हा किल्ला निजामशाही व आदिलशाहीच्या ताब्यात गेला होता। शहाजी राजांच्या वतीनं पुणे जहागिरीचं कामकाज पाहताना शिवाजी महाराजांनी इसवी सन 1648 मध्ये
कोंढाणा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला. आता आपण चाललो आहोत नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी दर्शनासाठी. इसवी सन 1665 रोजी मिर्झा राजे जयसिंगांसोबत जे तह झालं होतं त्या तहांमध्ये तब्बल 23 किल्ले मुघलांच्या ताब्यात दिले होते. महाराजांनी हे सगळे किल्ले परत घ्यायची मोहीम आखली होती आणि त्याच्यातला सर्वोत्तम किल्ला होता किल्ले सिंहगड. 4 फेब्रुवारी 1670 रोजी सुभेदार तानाजी मालुसरेंच्या बलिदानानंतर सिंहगड किल्ला स्वराज्यात सामील झाला. रयतेच्या सुखासाठी ज्या मावळ्यांनी आपलं बलिदान दिलं अशाच या नरवीर तानाजी मालुसरेंना अवघ्या महाराष्ट्राकडून मानाचा मुजरा. तानाजी मालुसरेंच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो दोरनागिरी म्हणजेच तानाजी कड्याच्या दिशेला. तानाजी कड्याकडे जात असताना जरा सांभाळूनच जावा. एका साईडला तशी तटबंदी आहे पण दुसऱ्या साईडला खड्डा आहे. जास्त खोल नाही पण पडला तर लागायची भीती असू शकते, म्हणून कुठल्याही किल्ल्यावर जाताना सांभाळून जावा, कारण पावसाळ्याच्या दिवशी चिखल फार होतो. भयंकर असा पाऊस चालू झालेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत कल्याण दरवाजाच्या दिशेला. सगळे हळूहळू उतरत पुढं जायचं आहे. पाऊस खूप म्हणजे जोरात तर नाही पण चालू आहे. आणि आम्ही हे बघा अशा प्रकारे कडा आहे इथं तानाजी कडा सोडतोय आपण. आणि आता आपण चाललेलो आहोत कल्याण दरवाजाच्या दिशेला. कल्याण दरवाजा बघूयात, थोडंफार खाऊन घेऊयात, भजी वगैरे. मस्त वातावरण झालेलं आहे, मला लय भारी वाटतं. एक्सपिरियन्स लय भारी आहे पावसाळ्यात फिरण्याचा. मला आता देवकुंड देखील करायचं आहे, अजून भरपूर किल्ले जे करायचे आहेत. जंगल ट्रॅक पण करायचं आहे. आता पटपट जाऊयात कल्याण दरवाजापाशी. आणि भिजण्यात काय मजा आहे, आणि हे निसर्ग बाजूने अख्खं हिरवळ, वा. हा हे मुख्य द्वार म्हणजे कल्याण दरवाजा. इथं आहे डेवडी. आणि नेहमीप्रमाणे इकडं देखील प्रत्येक किल्ल्यासारखं एक्सप्लेन करायला सोपं पडतं, म्हणून गडावरनं जेवढं काही पाणी असेल ते पूर्णपणे खाली जाण्याकरिता हा मार्ग आहे. तिथून वर आले की हा कल्याण दरवाजा असं दिसतो. इथनं गाव बघा कसं दिसतं, एकदम बारीक. गड उतार झालेलं आहे आपण. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवू आपण. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तवर जय शिवराय.